नमस्कार श्रोते हो. संतवाणी विथ श्रीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात ना आपण एका साध्या पण खूप विचार करायला लावणाऱ्या कल्पनेने करूया. हा, नक्कीच. जरा विचार करा, मध्यरात्रीची वेळ आहे. आपण एका रिकाम्या रस्त्यावरून गाडी चालवत आहोत. रस्ता पूर्णपणे मोकळा आहे, आजूबाजूला एकही वाहन नाही, कोणताही धोका नाही. हो. आणि आपल्याला कुठे पोचायचे आहे हे देखील अगदी स्पष्ट आहे. पण तरीही आपण एका चौकात लाल सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत थांबलो आहोत. हा, म्हणजे रिकामा रस्ता खुणावत असूनही एक यांत्रिक नियम आपल्याला जागेवर थांबवून ठेवतो. अगदी बरोबर. आता असा विचार करा की आपण आयुष्यात एखादं महत्त्वाचं काम सुरू करताना अशाच हिरव्या सिग्नलची, म्हणजे चांगल्या मुहूर्ताची किंवा योग्य वेळेची किती वेळा वाट पाहतो. हा खरोखरच एक अत्यंत मार्मिक प्रश्न आहे. कारण अनेकदा आपण पाहतो की एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, हो, अभ्यासाला सुरुवात करायची असो किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असो, आपण स्वतःच्या तयारीवर विसंबून राहण्यापेक्षा कॅलेंडर, पंचांग किंवा ग्रहताऱ्यांच्या स्थितीवर अधिक अवलंबून राहतो. हो ना. म्हणजे सगळी तयारी असूनही आपण थांबतो. अगदी. पण या प्रक्रियेत, या योग्य वेळेच्या शोधात आपण हाती आलेली एखादी मोठी संधी गमावून तर बसत नाही ना, हा विचार करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचं झाले आहे. आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. आजच्या विश्लेषणासाठी आपल्याकडे दोन अत्यंत प्रभावी आणि एकमेकांशी जोडलेले स्रोत आहेत. एक आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा शेकडो वर्षापूर्वीचा एक परखड अभंग, आणि दुसरी आहे आजच्या काळातील आधुनिक शेतीची एक अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारी कथा. क्या बात है. हो. आणि आपला मुख्य उद्देश हा आहे की माणसाच्या यशाचा संबंध खरोखरच आकाशातील ग्रहताऱ्यांशी असतो की त्याच्या स्वतःच्या हातातील कर्माशी, हे तपासून पाहणे. बरोबर. आणि ही चर्चा केवळ आध्यात्मिक मर्यादेत राहणार नाहीये, तर आपण यात दडलेले मानवी मानसशास्त्र, विज्ञानाचा दृष्टिकोन आणि वेळेचं व्यवस्थापन या सगळ्याचा वेध घेणार आहोत. हो, कारण शतकानुशतके आपण ज्या संकल्पनांना धरून चालत आलो आहोत त्यांचे आजच्या वेगवान जगात काय महत्त्व आहे हे तपासणे कधीही योग्यच असते. नक्कीच. अनेकदा परंपरा आणि नियम हे माणसाला दिशा देण्यासाठी बनवले जातात, पण जेव्हा तेच नियम माणसाच्या प्रगतीत अडथळा बनू लागतात तेव्हा त्यांचं सखोल विश्लेषण करणं अपरिहार्य ठरते. अगदी 100% बरोबर. तर मग हा विचार स्पष्ट करणारा संत तुकाराम महाराजांचा तो प्रसिद्ध अभंग आधी समजून घेऊया. हो, सांगा ना. अभंग असा आहे: मुहूर्त तो काय करील रे बापुडा, विठ्ठल हा रोकडा सन्मुख असता, तुका म्हणे ज्याचा दृढा हा विश्वास, तयासी सायास न लागती. वा. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. जेव्हा आपण विठ्ठल हा रोकडा सन्मुख असता असे म्हणतो, तेव्हा इथे सन्मुख असलेला विठ्ठल म्हणजे नेमके काय? कारण वरवर पाहता हा संदर्भ केवळ एका दैवताच्या भक्तीचा वाटू शकतो. बरोबर आहे. पण तुकाराम महाराजांचे विचार नेहमीच खूप व्यावहारिक राहिलेत ना. हो, इथली सर्वात खंजक गोष्ट हीच आहे. इथं विठ्ठल हे केवळ मूर्ती स्वरूपातील एक दैवत नाहीये. अच्छा. आपण जर या शब्दाच्या खोलात गेलो आणि महाराजांच्या काळाचा विचार केला तर तो शब्द सत्याची आणि कर्माची शक्ती या अर्थाने वापरला गेलाय. म्हणजे कर्मालाच देव मानलंय इथे. अगदी. 17वे शतक हे असे शतक होते जेव्हा समाज कर्मकांडांमध्ये आणि अंधश्रद्धांमध्ये पूर्णपणे गुरफटलेला होता. हो, ते तर आपण इतिहासात वाचलंय. लोक स्वतःच्या कर्मापेक्षा ग्रहताऱ्यांना अधिक घाबरत असत. अशा वेळी तुकाराम महाराज रोकडा हा शब्द वापरतात. रोकडा म्हणजे रोख, तत्काळ, जे सत्य तुमच्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे आणि वास्तवात उभे आहेत. म्हणजे समोरची परिस्थिती. बरोबर. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातात एखादे काम असते आणि ते काम करण्याची तिची तयारी, तिचे प्रामाणिक प्रयत्न आणि निष्ठा पूर्ण असते, तेव्हा ते कर्म हेच साक्षात विठ्ठलाचे रूप घेते. अरे वा. म्हणजे थोडक्यात भविष्य काळात लपलेल्या मुहूर्ताची वाट पाहण्यापेक्षा वर्तमान काळात असलेले कर्म हे अधिक सामर्थ्यवान आहे असे आपण म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो. महाराज अतिशय स्पष्टपणे विचारत आहेत की जेव्हा साक्षात कर्तृत्वाची शक्ती माणसाच्या बाजूने उभी आहे तेव्हा तो बिचारा किंवा बापुडा मुहूर्त त्याचे काय भले किंवा वाईट करणार. जर माणसाचा स्वतःच्या कर्मावर आणि निसर्गाच्या वैश्विक शक्तीवर दृढ विश्वास असेल तर त्याला बाहेरच्या कोणत्याही ग्रहताऱ्यांच्या अनुकूलतेची किंवा कृत्रिम मुहूर्ताची
गरज उरत नाही. पण थोडा थांबा, इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. हो, नक्कीच. आपण जर परंपरेने चालत आलेले हे मुहूर्त किंवा नियम पूर्णपणे नाकारले तर तो माणसाचा अहंकार नाही का ठरणार? लोक नक्कीच वेडे नव्हते. किंबहुना प्राचीन काळात पंचांग हे त्यावेळचे एक प्रगत खगोलशास्त्र आणि हवामानशास्त्रच होते. बरोबर. हजारो वर्षांच्या निरीक्षणावरून त्यांनी ताऱ्यांच्या स्थितीवरून ऋतूंचे आणि पावसाचे अंदाज बांधले होते. ती त्या काळाची गरज होती आणि ते एक विज्ञान होते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा निरीक्षण थांबते आणि विज्ञान एका साच्यात अडकून कठोर परंपरा बनते. म्हणजे आपण अपडेट होत नाही. एक्झॅक्टली. आज आपल्याकडे अधिक अचूक साधने आहेत, तरीही जुन्या गोष्टीला चिकटून राहणे हा अहंकार ठरू शकतो. हा विचार खूपच स्पष्टता देणारा आहे. म्हणजे मुहूर्त हे एकेकाळी एक साधन होते, पण आपण त्यालाच अंतिम साध्य मानून बसलो आहोत. अगदी बरोबर. आता ही अमूर्त तत्वज्ञानाची चर्चा आपण एका वास्तववादी उदाहरणाशी जोडून पाहूया. हो, ते जास्त रंजक ठरेल. हा विचार फक्त 400 वर्षांपूर्वीचा एक काव्यात्मक विचार नाहीये, तर आजच्या जगातही तो कसा लागू होतो हे पाहण्यासाठी आपल्या स्रोतातील एका खऱ्या कथेची जोड द्यायला हवी. ही कथा आहे चिंचवड गावात राहणाऱ्या विठ्ठल नावाच्या एका आधुनिक तरुणाची. आता योगायोग पहा, या तरुणाचे नावही विठ्ठलच आहे. हा, खूप छान योगायोग आहे. हो ना. हा विठ्ठल शिकलेला आहे, आधुनिक विचारांचा आहे, पण त्याचे मातीवर आणि शेतीवर प्रचंड प्रेम आहे. त्याने ठरवले की केवळ परंपरेच्या आधारावर न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायची. क्या बात है. त्याने स्वतःच्या शेतात ठिबक सिंचन बसवले, शेडनेट उभे केले. म्हणजेच त्याने कर्माची आणि प्रत्यक्ष कृतीची पूर्ण तयारी केली होती. त्याने केवळ निसर्गाच्या लहरीवर विसंबून न राहता स्वतःच्या ज्ञानाचा आणि आजच्या विज्ञानाचा वापर करून शेतीला एका नव्या उंचीवर नेण्याचे ठरवले होते. बरोबर. इथे त्याचा विठ्ठल रोकडा म्हणजेच त्याचे कर्म त्याच्या बाजूने उभे होते. आता कथेतील प्रत्यक्ष परिस्थितीकडे लक्ष देऊया. मे महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस होते. हवामान खात्याने उपग्रहांच्या आधारे एक अत्यंत अचूक अंदाज वर्तवला होता की यंदा मान्सून वेळेआधीच सक्रिय होणार आहे. म्हणजे जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस धडकणार होता. हो. विठ्ठलची सगळी तयारी झाली होती. त्याची दर्जेदार रोपे लावणीसाठी पूर्णपणे तयार होती. खते आणून ठेवली होती. फक्त प्रत्यक्ष लावणी करायची बाकी होती. ओके. ढग जमायला सुरुवात झाली होती. पण इथेच त्याच्या घरातील जुन्या परंपरेशी त्याचा खरा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष मानवी इतिहासातील सर्वात जुन्या संघर्षांपैकी एक आहे. नवीन माहिती आणि जुनी समजूत यांच्यातील हा लढा आहे. होय. गावातले त्याचे वडील आणि चुलते, जे अर्थातच जुन्या विचारांचे आणि परंपरेला मानणारे होते, त्यांनी या कामात अडकाठी घातली. काय म्हणाले ते? चुलत्यांचा युक्तिवाद अतिशय पारंपरिक होता. ते म्हणाले, अरे विठ्ठला, यंदाचा पाऊस रोहिणी नक्षत्रात आहे हे खरं, पण पंचांगानुसार लावणीचा मुहूर्त तर पुढच्या बुधवारी निघतोय. अरे देवा. आज लावणी करून चालणार नाही. त्या मुहूर्तावर लावणी केली नाही तर हाताला काहीही यश येणार नाही आणि पीक वाया जाईल. इथे आपण मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. चुलत्यांचा अनुभव होता, पण तो एका विशिष्ट परंपरेपुरता मर्यादित होता. बरोबर. एका बाजूला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि आता केवळ कागदावर उरलेली समजूत आहे, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आकाशात जमा झालेले ढग आणि डोळ्यांसमोर दिसणारी परिस्थिती आहे. आणि दुसरीकडे या आधुनिक विठ्ठलचा युक्तिवाद अगदी व्यावहारिक आणि वास्तवाला धरून होता. तो म्हणाला, बाबा, ढग जमा झालेत, हवामान खात्याचा अंदाज स्पष्ट आहे, 2 दिवसात पाऊस येईल असे वातावरण आहे. जर आपण आज लावणी केली नाही आणि उद्या मोठा पाऊस आला तर रानात प्रचंड चिखल होईल. मग लावणी करणं तर दूरच, रानात पाय सुद्धा ठेवता येणार नाही. आपले मोठे नुकसान होईल. पण तरीही जुन्या पिढीला ते पटत नव्हते. बरोबर. हो, अजिबात नाही. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर इथे पंचांग म्हणजेच परंपरा विरुद्ध हवामान खात्याचा अंदाज म्हणजेच विज्ञान असा थेट संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. अगदी स्पष्टपणे दिसतोय तो संघर्ष. मगाशी म्हटल्याप्रमाणे पंचांग पाहणे ही आता फक्त एक संस्कृती किंवा सवय बनली आहे. पण आजचे विज्ञान जे उपग्रहांच्या माध्यमातून ढगांची स्थिती, वाऱ्याचा वेग, समुद्राचं तापमान यांचे अचूक गणित मांडून निसर्गाचे नियम समजून घेते,
ते अधिक वास्तववादी आहे. होय, नक्कीच. विठ्ठलच्या चुलत्यांचा दृष्टिकोन हा एका जुन्या स्थिर माहितीवर आधारित होता, तर विठ्ठलचा दृष्टिकोन हा प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या आजच्या बदलत्या माहितीवर आधारित होता. मला इथे एक उपमा द्यायची आहे. चुलत्यांचा दृष्टिकोन हा एखाद्या जुन्या कागदी नकाशासारखा वाटतो. तो नकाशा एकेकाळी खूप उपयुक्त होता, त्यावरून लोकांनी अनेक प्रवास केले. पण आता विठ्ठलकडे लाईव्ह GPS आहे. क्या बात आहे, खूप छान उपमा आहे. हो ना. हे GPS त्याला पुढच्या रस्त्यावरील ट्रॅफिकची, हवामानाची आणि अडथळ्यांची अगदी रिअल टाईम माहिती देत आहे. अशा वेळी समोर खड्डा दिसतोय हे GPS सांगत असतानाही माझ्या जुन्या नकाशामध्ये इथे खड्डा नाहीये असा हट्ट धरून बसणं हे धोक्याचे नाही का? अतिशय समर्पक उपमा आहे. तो जुना नकाशा आणि हे GPS यातील जो फरक आहे तोच पंचांग आणि हवामान खात्याच्या अंदाजामध्ये आहे. आणि निसर्ग हा नेहमीच बदलत असतो. त्याला कोणत्याही जुन्या नकाशाची किंवा साच्याची सवय नसते. आणि मग याच वास्तवाचा सामना करताना या कथेचा उत्कर्ष बिंदू येतो. विठ्ठलने शेवटी एक धाडसी निर्णय घेतला. काय केलं त्याने? त्याने ठरवलंय की तो केवळ परंपरेच्या ओझ्याखाली दबून राहणार नाही. त्याने लोकांचा, घरातील मोठ्यांचा विरोध झुगारून दिला आणि मुहूर्ताची वाट न पाहता 2 दिवस आधीच आपल्या शेतात रोपांची लावणी पूर्ण केली. अरे वा, खूप धाडसाचं काम होते हे. आणि आश्चर्य पहा, बरोबर 3ऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मॉन्सूनचा मुसळधार पाऊस कोसळला. बापरे, मग इतरांचं काय झालं? आता ज्यांनी केवळ मुहूर्ताची वाट पाहिली होती ना, त्यांच्या शेतांची अवस्था अत्यंत वाईट झाली. शेतात इतका भयानक चिखल झाला की पुढचे 15 ते 20 दिवस त्यांना शेतात पाऊलही टाकता आले नाही. अरे रे. परिणामी त्यांची लावणीसाठी तयार असलेली रोपं बाहेरच पडून जळून गेली, खते वाया गेली. आणि जेव्हा तो पुढचा बुधवार म्हणजे त्यांचा बहुचर्चित मुहूर्त आला, तेव्हा मुहूर्त तर कॅलेंडरवर होता, पण वेळ कायमची निघून गेली होती. हे ऐकायला खूप विदारक वाटतंय, पण निसर्गाचं सत्य हेच आहे. निसर्ग कोणाच्याही कॅलेंडरची, घड्याळाची किंवा पंचांगाची वाट पाहत नाही. अगदी खरंय. तो त्याचे काम त्याच्या गतीने करत असतो आणि आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावे लागते. तर या सगळ्या घटनेचा आपण नेमका कसा अन्वयार्थ लावायचा? कारण ही कथा फक्त एका शेतकऱ्याच्या शेतीपुरती मर्यादित नाहीये. यात दडलेले पैलू आपल्या रोजच्या जगण्याशी कसे जोडलेले आहेत. अगदी बरोबर. या एका घटनेतून आपल्याला मानवी जीवनाचे आणि मानसशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे पैलू समजून घेता येतात, जे आपल्या स्रोतांमध्ये अतिशय प्रभावीपणे विश्लेषित केले आहेत. यातला पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा आहे संधी गमावणे. मानवी आयुष्यात संधी वारंवार दरवाजा ठोठावत नाही. अनेकदा आपल्यासमोर चालून आलेली एक उत्तम संधी आपण केवळ एका काल्पनिक चांगल्या वेळेच्या शोधात गमावून बसतो. हो, आपण नेहमीच वाट पाहत राहतो. विठ्ठलच्या बाबतीत जमीन तयार होती, ढग आले होते, बी बियाणे उपलब्ध होते. तीच ती योग्य वेळ होती. त्याने ते समोर असलेलं काम हाच आपला विठ्ठल मानला. त्याने मुहूर्तापेक्षा स्वतःच्या कर्माला महत्त्व दिले. संधी कधीही अपॉइंटमेंट घेऊन येत नाही. ती ज्या क्षणी येते आणि आपण त्या क्षणाला ओळखून कृती करतो, तोच क्षण आपला सर्वोत्तम मुहूर्त असतो. क्या बात है. आणि ज्यांनी केवळ बुधवारची वाट पाहिली, त्यांच्या हातात पिकाऐवजी फक्त पश्चाताप उरला. हो ना. पण मला इथे एक मानसशास्त्रीय मुद्दा समजून घ्यायचा आहे. लोक मुहूर्ताचा एवढा अट्टहास का धरतात? फक्त पिढ्यानपिढ्या तेच सांगितले गेले आहे, एवढंच त्याचं कारण आहे का? यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि केवळ परंपरा हे एकमेव कारण नाहीये. मग आणखी काय कारण असू शकतं? जर आपण मानवी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर यात एक अत्यंत खोलवर रुजलेली डिफेन्स मेकॅनिझम किंवा स्वतःचा मानसिक बचाव करण्याची वृत्ती लपलेली असते. डिफेन्स मेकॅनिझम ते कसं? मानवी मेंदूला अनिश्चिततेची आणि अपयशाची प्रचंड भीती वाटते. जेव्हा आपण एखादं मोठं काम सुरू करतो तेव्हा त्यात धोका असतोच. जर ते काम बिघडले तर माझे प्रयत्न कमी पडले, माझे नियोजन चुकले किंवा मी परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊ शकलो नाही, हे मान्य करणे मानवी अहंकाराला खूप कठीण जाते. म्हणजे स्वतःच्या क्षमतेवरील प्रश्नचिन्ह टाळण्यासाठी आपण काहीतरी बाह्य कारण शोधतो. अगदी तेच. याला मानसशास्त्रात लोकस ऑफ कंट्रोल असेही म्हणतात. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी मुहूर्त चुकला असेल, वेळच खराब होती किंवा ग्रहमान ठीक नव्हते असे म्हणून मोकळे होणे माणसाला खूप सोयीचे वाटते. अरेच्छा, म्हणजे हे सगळं स्वतःला वाचवण्यासाठी असतं तर? हो. यामुळे त्याच्या अहंकाराला धक्का पोहोचत नाही. म्हणजे विचार करा,
मुहूर्त हा एका अर्थाने मानवाने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि स्वतःच्या चुकांचे खापर फोडण्यासाठी शोधलेला एक अत्यंत सोयीस्कर बळीचा बकरा असतो. बापरे. जर माणसाने सर्व निर्णय स्वतः घेतले तर जबाबदारी ही पूर्णपणे त्याचीच असते आणि ही जबाबदारी घेण्याची भीती माणसाला मुहूर्ताच्या अधीन करते. हे तर खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे आपण आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फक्त जबाबदारी टाळण्यासाठी आकाशातल्या ताऱ्यांच्या हातात देतो. दुर्दैवाने हो. विठ्ठलच्या चुलत्यांच्या बाबतीत हेच घडले असते ना. जर त्यांनी मुहूर्तावर लावणी करूनही नुकसान झाले असते तर त्यांनी नक्कीच निसर्गाला किंवा नशिबाला दोष दिला असता. देवाची मर्जी म्हणून ते मोकळे झाले असते. बरोबर. पण विठ्ठलने स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला आणि परिणामांची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. होय. आणि इथूनच आपला तिसरा महत्वाचा मुद्दा समोर येतो, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि लवचिकता. विज्ञान हे माणसाला सतत प्रश्न विचारायला शिकवते, परिस्थितीचे भान ठेवायला शिकवते. विठ्ठलने अंधश्रद्धेने डोळे बांधून घेण्याऐवजी ढग पाहिले, हवामानाचा अंदाज पाहिला आणि लवचिकपणे आपला निर्णय बदलला. अगदी. त्याने वेळेनुसार स्वतःला बदललं. या उलट आंधळेपणाने पाळलेली परंपरा माणसाला एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवते. जिथे आजूबाजूची परिस्थिती सतत बदलत असते तिथे शेकडो वर्षांपूर्वीचे जुने नियम तंतोतंत लावून चालत नाही. म्हणजेच आपल्याला परिस्थितीनुसार आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. या सगळ्या सखोल चर्चेवरून आपल्याला एक अत्यंत साधा आणि स्पष्ट बोध मिळतो. तो कोणता? तो म्हणजे चांगल्या कर्मासाठी प्रत्येक क्षण हा मुहूर्तच असतो. जर एखाद्या व्यक्तीची नियत साफ असेल, तिचे प्रयत्न प्रामाणिक आणि अथक असतील तर यश नक्की मिळते. नक्कीच मिळते. जसे त्या कथेतील विठ्ठलच्या शेतात त्या वर्षी विक्रमी उत्पन्न निघाले आणि त्याने संपूर्ण गावाला एक धडा शिकवला, तसेच जर आपण आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवला तर आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात मार्ग सापडतोच. अगदी तंतोतंत. आणि या कर्माच्या आणि निसर्गाच्या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये आणखीन एका अत्यंत मार्मिक अभंगाचा संदर्भ दिला आहे, जो या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. कोणता अभंग आहे तो? साधा आणि स्पष्ट आहे. जर तुम्ही जमिनीत पेरलेलं बीज शुद्ध आणि दर्जेदार असेल, जर तुमच्या कर्माची दिशा आणि हेतू प्रामाणिक असेल तर त्यातून येणारं फळ हे रसाळ आणि गोडच असणार. वाव, खूपच सुंदर विचार आहे हा. हो, इथे बीज हे केवळ शेतीतली बी नसून ते मानवाचे विचार आणि त्याचे प्रत्यक्ष काम आहे. जर एखाद्या व्यक्तीने मुहूर्ताची मशागत करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कर्माची आणि कौशल्याची मशागत केली तर निसर्ग तिला योग्य ते फळ देणारच. बरोबर. कारण निसर्गाचा नियम हा कर्मावर चालतो, मानवाने बनवलेल्या कॅलेंडरवर नाही. क्या बात है. कर्माची मशागत करा हा विचार खराच मनात कोरून ठेवण्यासारखा आहे. तर श्रोते हो, या सखोल चर्चेतून आपण एक अत्यंत मोलाचा धडा घेतला आहे. आपण परंपरेचा आदर नक्कीच करावा, पण त्याला आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनू देऊ नये. पुढच्या वेळी जेव्हा आपण आयुष्यात एखादे नवीन पाऊल उचलू, एखादे नवीन काम हाती घेऊ, तेव्हा भिंतीवरचं घड्याळ किंवा पंचांग पाहण्याआधी स्वतःच्या मनातील आत्मविश्वास आणि आपली तयारी तपासून पाहणं सर्वात गरजेचे आहे. अगदी बरोबर. आपली तयारी पूर्ण आहे का? आपण परिस्थितीचा योग्य अंदाज घेतला आहे का? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर तोच क्षण सर्वोत्तम मुहूर्त आहे. आणि आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की भूतकाळ हा आपल्या हातातून निसटून गेला आहे आणि भविष्यकाळ कसा असेल हे कोणालाच माहीत नाही. मानवाच्या हातात जर खऱ्या अर्थाने काही असेल तर तो फक्त वर्तमान काळ आहे. याच वर्तमान काळात आपण जे कर्म करतो तेच आपलं भविष्य घडवते. त्यामुळे केवळ वाट पाहत बसण्यापेक्षा योग्य त्या कृतीवर भर देणे हाच यशाचा खरा आणि शाश्वत मार्ग आहे. अगदी 100% बरोबर. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानापासून ते चिंचवडच्या आधुनिक विठ्ठलापर्यंतचा आणि जुन्या परंपरेपासून ते मानवी मानसशास्त्रापर्यंतचा एक अप्रतिम आणि वैचारिक प्रवास केला. हो, खूपच छान चर्चा झाली आजची. पण हा प्रवास इथेच संपवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विचार जो मेंदूला शांत बसू देणार नाही असा एक प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. नक्की सांगा. जरा विचार करा. आपण पाहिले की मेंदू जबाबदारी टाळण्यासाठी मुहूर्ताचा आधार घेतो, पण जर आकाशातील ग्रह तारे खरोखरच आपलं यश किंवा अपयश ठरवत नसतील
तर योग्य वेळेच्या किंवा परफेक्ट मुहूर्ताच्या शोधात आपण जे सतत रेंगाळत राहतो, हा आपलाच मेंदू प्रत्यक्ष काम टाळण्यासाठी, ज्याला आपण इंग्रजीत प्रोक्रॅस्टिनेशन किंवा चालढकल करणे म्हणतो, त्यासाठी वापरत असलेला एक अत्यंत हुशार आणि गोंडस बहाणा तर नाही ना? आपण एखादे काम सुरू करण्यासाठी कृती करण्याचा जो ठाम निर्णय घेतो, तोच क्षण जर खऱ्या अर्थानं आपली योग्य वेळ असेल तर यावर नक्की विचार करा. आजच्या या अध्यात्म, विज्ञान आणि कर्माच्या सुंदर चर्चेचा समारोप आपण एकाच अत्यंत आदराच्या आणि ऊर्जेच्या घोषणेने करूया. रामकृष्ण हरी.